ही शिरोडकरांची स्टोरी टेलिकास्ट कशी झाली, ही कुणी केली स्टोरी, कुणाला विचारून केली? मी जरा माझ्या आईच्या आजारपणात गुंतले होते तर आपल्या ऑफिसमध्ये एवढे प्रॉब्लेम्स होऊ शकतात? मॅडम तुम्हाला खरं सांगू का, या मधल्या दिवसामध्ये ते दिल्लीवाले कुठे होते, काय करत होते, ह्याचा आम्हाला दोघांना काही एक पत्ता नाहीये. असं कसं शक्य धनाजी? त्यांनी केली असेल स्टोरी, त्यांनी केलं असेल त्याचं शूटिंग, पण त्यांना कॅमेरा आणि कॅमेरामन आपणच प्रोव्हाइड केलेत ना. त्यांनी एडिटिंग केलं तेव्हा तुला कळलं नाही नचिकेत? नाही, त्यांनी एडिटिंग केल्याचं मला काहीच माहिती नाही. आता कौशिकने जर त्यांना एडिटिंग बाहेर करायला सांगितलं असेल तर आपण काय करणार ना. अरे पण मला न विचारता न सांगता ते असं कसं करू शकतात? त्यांना कौशिकचा आशीर्वाद आहे म्हटल्यानंतर ते काही करू शकतात. कोणाला फोन करते? कौशिक. त्यांना मी फोन करून विचारते, मी या ऑफिसमध्ये चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणून काम करत असताना मला कल्पनाही न देता या स्टोरीज दुसरे कोणीतरी कसे करतात? त्याचा काय उपयोग आहे का? अरे पण नचिकेत, मला काही ऑथॉरिटी आहे की नाही? आहे ना, पण तुझ्यापेक्षा त्याला जास्त आहे. मग त्यांनाच ठरवू देत ना काय ते. तेच केलंय त्यांनीच ठरवलंय. मग मी इथे कशाला आहे? मी काय इथे? हेच हवंय त्याला. हाच प्रश्न तू त्याला विचारावास याच्यासाठी तू थांबलाय. म्हणजे काय? सरळ आहे. यानंतर तो सांगेल की तसं असेल तर तू तर राजीनामा दे. नाही 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 नाही, ह्या म्हणजे मॅडम जायत अलगद मासू गावल्यासारखा होताला. यात काय मजा नाही. मॅडम आपण त्यांचेच दात त्यांच्यात घशात घालण्याची काहीतरी आयडिया शोधून काढायला हवी. कसल्या कर्माच्या आयडिया शोधताय तुम्ही? मॅडम तुम्ही कशाला काळजी करताय? नचिकेत साहेब आहेत ना, तुम्ही त्यांना सांगा, ते काहीतरी चांगला मार्ग शोधून काढतील येत ना. मॅडम तुम्ही नुसता आमका हिरवो कंदील दाखवा हो, त्या कौशिकला चारी मुंद्या चित करतलो माहिती ना तुमका. म्हणजे काय करायचं ठरवताय तुम्ही? ते काय करायचं ते आम्ही ठरवतो, तू काय काळजी करू नकोस. तुम्ही जे काही ठरवाल ते मला विचारून करा. प्रॉमिस? साहेब 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 अहो साहेब झोपलाय का? उठा साहेब उठा. काय झालं? काय काय आग लागली का? दंगल झाली कुठे? अहो साहेब आपल्याकडे एक चांगली पोरगी येते. पोरगी? अरे दार बंद कर मग. दार बंद कर. अरे कपडे कपडे नाही साहेब गेले. फोन इथे काय करतायत? हे सगळं व्यवस्थित. तुला कोणी कुठे दिसली ती? अहो गेट मधून सायकल घेऊन आत आलो ना तेव्हा पाहिली. चेहरा पाहायला मिळाला नाही, पण कपडे एकदम चकचकीत घातले होते. मुलगी माझ्याकडे कशा राहील? आणि ती माझ्याकडे येते कशावरून रे? अहो काय साहेब, तुमच्याकडे नाही तर काय आबांकडे येईल? काय साहेब तुम्ही पण उगाच. बघ 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 दार वाजतंय. एक मिनिट. काय झालं आता? अहो काय दरवाजाकडे पाठ करून उभी आहे. ती तीच आहे का? कपड्यावरून तरी तीच असावी असं वाटतंय. बघ 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 ओढ. मी बसलो. कोण पाहिजे? भूषण प्रधान. काय बबन शेठ असे काय बघताय? साहेब साहेब तुम्हीच पहा. गुड मॉर्निंग सर. रेवा तू आणि अशा कपड्यात आता वाटते ना तुमची सेक्रेटरी? हो नाही नाही म्हणजे हो हो हो. बबन बबन तू तू बस ना. बस बस. पैसे देतो काहीतरी घेऊन ये. पैसे माझ्याकडे. बोला काय? बघ काहीतरी घेऊन ये पटकन. काय काहीतरी आण ना. तुला सुचत नाही का? खायला घेऊन ये काहीतरी. जा आता एक मिनिट. एक मिनिटात नाही, जरा जास्त वेळ घे. जा पट पट पट.
काय म्हणत होतो मी? कुठे काय? हा ड्रेस खूप छान दिसतोय तुला. फक्त ड्रेसच? ठीक आहे. नाही म्हणजे मला म्हणायचं होतं की तू घातलेला ड्रेस आणि ड्रेस मधली तू असं दोन्ही छान दिसतंय. थँक्स. बरं आबा कुठे? आबा? कशाला पाहिजे तिला? काय? नाही आबांकडे काही काम होतं का तुझं? हा म्हणजे नवीन ड्रेस घातलाय ना, मग मोठ्या माणसांना नमस्कार करायचा असतो आमच्यात. बाहेर गेलेत सकाळीच. कधी येतील? लवकर येऊ नये. हा म्हणजे उशीर होणार. आज उशीर होणार यायला. का? नाही सहजच. बरं कामाला सुरुवात करूया का? हो करूया ना. मी काय म्हणत होतो आपण थोडस हे घेऊया का? काय? हा चहा घेऊया का? हो चालेल ना. करायचं आहे का? माहिती नाही बघतो ना. नाही थांबा मी बघते ना. रेवा मी काय म्हणत होतो की याला सांगितलं होतं लवकर येऊ नको कडमडला. हॅलो बाबा आता तुम्हीच सांगा, ह्याला काही अर्थ आहे का? आई मला म्हणाली होती की तुझ्या शेवटच्या पेपरच्या दिवशी मी लवकर घरी येईन आणि तुझ्यासाठी मस्त गिफ्ट आणेन म्हणून. कुठे आहे ती? मुनी आता तुमच्या दोघींचं काय ठरलंय आपापसात ते मला काय माहिती. तू तिला फोन कर आणि विचार ना ऑफिसमध्ये. काय नाही, तिचा मोबाईल ऑफ आहे आणि ऑफिसमध्ये फोन केला ना तर ती सेक्रेटरी म्हणते कुठच्या तरी मीटिंग मध्ये बिझी आहे 2 तासासाठी. म्हणजे आता 4 वाजता फोन केला की ती म्हणणार मॅडम कधीच गेल्या, पण कुठे गेल्या ते मला माहित नाही, कारण विचारायची पद्धत नसते ना. एवढे इम्पेशंट होण्याची काही गरज नाही. तुला आईने प्रॉमिस केल्याप्रमाणे ती येईल आणि मी आलेही आहे आणि प्रेझेंटही आणलेलं आहे. अगं पण तू तर कोणत्या तरी मीटिंग मध्ये बिझी होतीस ना 2 तासासाठी. येस, पण मी सांगायला काही सांगू शकते. अगं मी तुझ्या सेंटरवर गेले होते, पण मध्ये इतकं ट्रॅफिक होतं तोपर्यंत तुम्ही घरी आला होतात. नाहीतर मी तुझं प्रेझेंट तुला तिथेच दिलं असतं. बरं मग आता तरी देणारच की नाही, का नुसतं देते देते म्हणत मला झुलवत बसणार आहेस? हे बघ, आता प्रेझेंट म्हणजे एखादी वस्तूच असायला पाहिजे असं काही नाही, राईट? आई तू काहीही आणलं नसशील ना तरी मला चालेल, मी काही तक्रार करणार नाही. गुड. बरं, तर उद्या तू, मी आणि बाबा आठवड्याभराकरता दार्जिलिंगला जातोय. काय? येस. खरंच की फिरक्या घेतेस माझ्या? अगं फिरक्या कसल्या, आज मी फोन करून सगळी बुकिंग केलेली आहेत आणि आपली तिकीट सुद्धा संध्याकाळपर्यंत येतील. बरं झालं, खूप बरं झालं. आपण तिघच. तुला बुकिंग वगैरे करताना वाटलं असेल निशान काय म्हणेल, येईल का नाही, पण मला यायचंय. मला स्वतःहून यायचं. खरंच बाबा? या. मला त्याची खात्री होती. मीही डॉक्टरांना फोन करून परमिशन घेतली होती आणि ते म्हणाले ही इज फिट. असं म्हणाले ते? बरं तुला भूक किती आहे? थोडंसंच खाईन काहीतरी तुमच्या बरोबर. ओके. हा आणि आजचा पेपर कसा गेला? एकदम मस्त. अगं 15 मिनिटं आधीच झाला, तरी उगाच 2-2दा चेक करून बघत होते. तर मी काय म्हणतो, आपण पटकन जेवून घेऊया आणि हॉस्पिटलला जाऊया आणि मॅडमना बघूया जरा. आई सुधायची तब्येत बरी नाहीये तरी आपण जायचं? अगं उलट आकांक्षा मावशीच म्हणाली आहे आईचं ऑपरेशन व्यवस्थित झालेलं आहे, त्यामुळे तुम्ही आठवड्याभराकरता जा बाहेर. मोहिनी अभ्यास करून थकली असेल आता. नक्की ना? नाहीतर मग आपण कॅन्सल करूया. अगं अशी काय करतेस? तसं असतं तर मी तरी ठरवलं असतं का एवढं सगळं. बरं तू आता काही येऊ नकोस, तू घरी झोप, नाही तर मग टीव्ही बघत बस, कारण सुधाई अजूनही ICU मध्येच आहे, तिला कुणालाच भेटता येणार नाही. नाही तरी मी येणार. अगं असं काय करतेस? आपल्याला परत येऊन उद्याचं पॅकिंग करायचं. आपली 6:30ची फ्लाईट आहे, म्हणजे निदान 5:15ला तरी निघाला नको का आपल्याला? माझं ऐका, आपण एक काम करूया, आपण आता सगळं पॅकिंग वगैरे करून घेऊया, जाऊया तिकडे, रात्री बाहेरच जेऊ आणि सकाळी लगेच. नो प्रॉब्लेम. सर या ना सर, बसा ना. आई काय ग? बसा ना. आई आई काय? सर आले. कोण?
सर आई चारुहास सप्तर्षी सर. सर ते रतनभाई कॉलेज आहे ना त्याची प्रिन्सिपल होती आई. नमस्कार. नमस्कार. बसा ना. बसा ना. हो बसतो, आपण बसा. हो मी पाणी घेऊन येते सर. आई बसा. आज म्हणजे तुमच्या संस्थेचा काही कार्यक्रम होता का? वर्षा काही बोलली नाही जाताना. हो, कार्यक्रम होता. रोज कुठं ना कुठं काही ना काही कार्यक्रम असतो. काय आहे की असे जर सतत कार्यक्रम केले नाहीत ना तर कार्य उभं राहणार नाही. अर्थात प्रत्येक कार्यक्रमाला प्रत्येक वेळी मी स्वतः जातीने हजर असतो अशातला काही भाग नाही. हो हा, हेही बरोबरच आहे. अगं चर्चासत्र होतं आज इकडे आपल्या जवळच्या हॉलमध्ये. मला माहितीच नव्हतं की सर येणार आहेत, पण मग जवळ आले म्हणून म्हटलं घेऊन या म्हणजे ओळख होईल. हो बरंच केलं. त्यानिमित्ताने ओळख तरी होईल नाही का? बरं तुम्ही काय घेणार? चहा कॉफी? काहीच नको. हॉलवर झालंय आणि पुन्हा कधीतरी होईल. आई अगं सर अध्यक्ष आहेत 2 संस्थांचे आणि 3 संस्थांचे पदाधिकारी आहेत ते. हो का? मला कल्पनाच नव्हती. पण मग बाकी कामं करायला तुम्हाला वेळच मिळत नसेल नाही का? मी बाकी दुसरा कसला विचारही करत नाही. हे कार्य करण्यासाठी माझा जन्म झालाय अशी माझी पक्की धारणा आहे आणि माझ्या जवळच्या व्यक्तींची सुद्धा. तुम्हाला सांगतो, जेवढ्या प्रमाणात हे कार्य माझ्या हातून व्हावं अशी माझी आंतरिक इच्छा आहे त्याच्या 1/3 सुद्धा कार्य माझ्या हातून पार पडत नाही. वर्षा खूप काही सांगत असते तुमच्याबद्दल. कमाल आहे. माझ्याबद्दल तिला फारशी माहिती नसताना सुद्धा ती खूप काही माझ्याबद्दल सांगू शकते. अहो असं काय म्हणता सर, संस्थेत तुमच्याबद्दल खूप बोलत असतात. वर्षा, ते जर माझ्यावर टीका करत असतील. नाही नाही सर, टीका कशी करतील? तुमच्याविषयी चांगलंच बोलतात खूप जण. ही गोष्ट मला आवडत नाही. माझ्यासारख्या माणसावर बोलून वेळ वाया घालवण्यापेक्षा समोर समस्या असतात त्यांचा जर उहापोह केला तर हाती घेतलेल्या कार्याला त्यामुळे गती मिळेल, चालना मिळेल. तुम्ही बोलत बसा, मी माझं काम अर्धवट टाकून आले. तेवढं जर म्हणजे प्लीज गैरसमज करून घेऊ नका तुम्ही. नाही नाही, मी निघतोच आहे. मला अजून 3 ठिकाणी जायचं आहे आणि 3 ठिकाणं एकमेकांपासून खूप लांब आहेत. मला निघायलाच पाहिजे. पुन्हा कधीतरी भेटूया. हां सर. सर थांबा ना थोडा वेळ प्लीज सर. वर्षा, कामामध्ये घोटाळे होतील. येऊ मी? बर. पुन्हा नक्की येईन. नक्की सर. थँक्यू सर. आई बी. आई मला आज इतका आनंद झालाय म्हणून सांगू. कशामुळे? हा चारू घरी आला म्हणून? येस, सर घरी आले म्हणून. वर्षा, हा माणूस तुला विक्षिप्त नाही का ग वाटत? विक्षिप्त म्हणजे? किती चमत्कारिक वागत होता तो. चमत्कारिक म्हणजे कृत्रिम, औपचारिक. अगं आपण बोलीभाषेत आंतरिक इच्छा वगैरे असं कधी बोलतो का? हा माणूस 4 चौघांसारखा सरळ साधं का बोलत नव्हता? येस, कारण आई सर 4 चौघांसारखे नाहीच आहेत. ते ना खूप वेगळ्याच जगातले, ते खूप मोठे आहेत, ते खूप वेगळे आहेत ग. मग त्यांनी असं 4 चौघांसारखं वागावं अशी अपेक्षा पण का करायची नाही का? काय म्हणतेस? मी काही म्हणत नाही. थँक्स आई. सर घरी आला ते मी स्वातीला फोन करून सांगते. तनू ये ना. नाही नको, तू बाहेर जातेस, तुला उशीर होईल. सुधाईची चौकशी करायलाच हवी. अरे मग असं दारात उभं राहायचंय का? ये आत तरी आहे ना. ये बस, ये ना.
आई सुधाई कशी आहे? भूषण दादाकडून तिच्या ऑपरेशन चांगलं झाल्याचं कळलं. आता कशी? बस जरा 5 मिनिटं बस. मला काही 5 मिनिटामुळे उशीर नाही होणार आहे. अरे बस, मग बोलू ना. ना नको, ठीक आहे. तुझी मर्जी. आई ठीक आहे, अजून आहे. आई असं का बोलतोस? काल रात्री सुद्धा मी येऊन गेलो, तू नव्हतीस म्हणून आता आलायस का? ठीक आहे, मग तुझी चौकशी करून झालेली असली तर मग निघू आपण. का? नाही म्हणजे तूच म्हणालीस ना की 5 मिनिटं थांबलो तर उशीर होत नाही. मग आता का उशीर होतो? मग मी काय करू? नाही, तुला माझं तोंडही बघायची इच्छा उरलेली नाही. मीच आपलं सारखं तनू येणार आहे, तनू बसणार आहे, तनू माझ्याशी जरा बोल तरी ना रे. कशाला करू मी? तुझी नाही ना इच्छा, मग ठीक आहे. तुझं बोलून झालेलं असलं तर मग आपण जाऊ. प्लीज असं चिडून बोलू नकोस. मग कसं बोलू रे मी तनू? मला एकदा सांग ना तनू, मी कसं बोलू? मी तुझ्याशी कसं बोलू? मी कसं वागू तुझ्याशी? मी काय केलं म्हणजे तुझं समाधान होईल? एकदा मला सांगून टाकणार आहे. आई मी सांगेन तसं बोलणार आणि वागणार. म्हणजे ज्या अर्थी तू माझ्याशी बोलतेस जणू काही मीच काही फार मोठा गुन्हा केला. माझी या दारात उभं राहायची लायकी नसतानाही मी घरात आलो असं जाणून देऊ पाहतेस? नाही नाही तनू, नाही तनू तनू करायची काही गरज नाहीये. यापुढे मी सुधाईची चौकशी करायला इथे येणार नाही. तिची तब्येत कशी आहे हे इतर कोणाकडूनही मला कळलं. अरे मला असं नव्हतं म्हणायचं. मला काय करायचंय त्याच्याशी? असं बघतो ना, ऐक जरा माझं, ऐक जरा. काय झालंय अरे, या सगळ्या गोष्टींमुळे ना माझं डोकं खूप सैरभैर झालंय. माझ्यावर उपकार कर आणि समजून घे रे जरा मला, प्लीज. अच्छा, म्हणजे माझ्याच डोक्याला तेवढी शांतता आहे, स्वस्थता आहे. शाळेतली मुलं सुट्टीत गावाकडे जातात राहायला, तसा मी नचिकेत काकाकडे राहायला गेलो. मला खूप आनंद होतोय ना त्याच्याकडे राहण्यात. अरे मग नको ना राहूस त्याच्याकडे. तुला कोण म्हणतंय? तू इथे येऊन राहा ना, तुला कोण नको म्हणतंय? मी विनवण्या करून झाल्या, अक्षता मावशी, नचिकेत काका सगळ्यांनी तुला समजून. तू असं करू नकोस, तुला ते शोभत नाही. कारण तू आकांक्षा जोशी नाहीयेस, महत्वाकांक्षा जोशी आहेस. हुशार, कर्तबगार, एका चॅनलची सीईओ आहेस तू. रघु चिलीम सारख्या माफियाच्या प्रकरणातही धीर न सोडणारी कर्तबगार, कणखर पत्रकार आहेस तू. तुला तुझ्या तू एकटीनं वाढवलेल्या मुलासमोर इतकं हळवं होणं शोभत नाही आई. तनू पण तुझ्यासाठी मी फक्त तुझी आईच आहे रे. माझ्या मनात तुझ्याबद्दल फक्त मायाच आहे. आई ते मला माहिती. त्या मायेला फक्त ग्रहण लागलं. ते ग्रहण सुटायची वाट पाहतो. त्या मायेवर आलेलं सावट दूर होण्याची वाट पाहतो.